तर मार्केटचं ट्रेंडिंग ग्लॉसी सिल्वर क्रोम टेक्स्ट इफेक्ट आता आपण आणलाय. 4 ते 5 स्टेपमध्ये बसतोय, लय का अवघड नाही आहे. तर आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा, तुम्हाला भरपूर काही सविस्तर गोष्टी नक्कीच कळतील. बाकी क्लास संदर्भात भरपूर जण कॉल करायल्यात, मेसेज करायल्यात. जरा वर्कलोड आहे जरा चालू, त्यामुळे उचलायचं होतं. एक मेसेज तीन बघायचं होत्यात नाही होत्यात, तर त्यासाठी सॉरी, पहिला मला क्षमा करा. पण नक्कीच येत्या 2 ते 3 दिवसात आपली जी काय पुढील फोटोशॉपची ऑनलाईन ऑफलाईन बॅचची डेट आहे ती फिक्स होऊन आपली बॅच लॉन्च होणार आहे. त्यामुळे तयारीत राहा. जे पुढील बॅचला इच्छुक आहेत त्यांनी कृपया लवकरात लवकर जेव्हा बॅच लॉन्च होईल तेव्हा ॲडमिशन डन करा. आपल्या सोशल मीडियाला इंस्टाला यूट्यूबला ॲक्टिव्ह राहा, म्हणजे डेट कळेल तुम्हाला. इंस्टाला स्टोरी ठेवली जाईल, यूट्यूबला ट्युटोरियलमध्ये सांगितलं जाईल, यूट्यूबला पोस्टच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामला पण तिथं टाकलं जाईल सगळं सविस्तर. आणि PPGD कम्युनिटी आपली इंस्टाग्राम फॅमिली आहे तिथं, म्हणजे ब्रॉडकास्ट चॅनल आहे, तिथंही जॉईन होऊ शकताय. तिथं पण अपडेट आपण देत असतो. भरपूर प्रेम दिलं आत्तापर्यंतच्या सगळ्या बॅचला, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि असंच प्रेम पुढील बॅचला द्या, ही नम्र विनंती. बाकी राहिला विषय फक्त आता अवेलेबल आहे मोबाईलचा क्लास. मोबाईलचा क्लास हा आपला ऑलरेडी झाला आहे ऑनलाईन. तो रेकॉर्डेड स्वरूपात भेटतोय. 25 दिवसांचा ऑलरेडी क्लास झाला आहे. एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. सोबत तुम्हाला ॲप्लिकेशन, मटेरियल, सर्टिफिकेट हा सगळा डाटा भेटेल. यामध्ये भरपूर PLP पण भेटतील, PSD भेटतील, कारण का त्या लेवलला ॲडव्हान्स लेवलला शिकवले. म्हणजेच फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फानाईट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत का एक्सटर्नल आहेत, असं भरपूर डीप आहे. ऑल टाईप डिझाईन, बेसिक ते ॲडव्हान्स कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळे शिकवले गेलेलं आहे. तर नक्कीच तिन्हीपैकी मोबाईल रेकॉर्डेड असेल, PC ऑनलाईन आणि PC ऑफलाईन असेल, तुम्हाला वर नंबर दिसल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. बाकी चला, फायनली विनय घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. तर आता आपण आपला टेक्स्ट इफेक्ट मारायला फोटोशॉपमध्ये. तर तुम्ही ह्योच इफेक्ट फोटोपियामध्ये पण मारू शकता मोबाईलमध्ये. बाकी एडिटेबल PSD दिल्या त्यामध्ये पण बघू शकताय. विषय काय आहे, पहिल्यांदा घ्यायचे आपल्याला साईज. फाईलमध्ये जायचं आहे, न्यूला जायचं आहे. इथं 3x4 इंचेस टाका. पहिल्यांदा आल्या 3x4 आडवं ओरिएंटेशन आपण ठेवलं आहे आणि 830 रिझोल्यूशन ठेवलं आहे. क्रिएट. आपल्यासमोर आडवी साईज आली. पहिली गोष्ट म्हणजे इथं सॉलिड कलर घ्यायचा आपल्याला आणि ब्लॅक करायचा आहे, कारण म्हणजे आपला हा क्रोम सिल्वर टेक्स्ट इफेक्ट आहे. ॲडजस्टमेंट आणि 2 नंबरचा वरचा ॲडजस्टमेंट. ग्रॅडियंट लावला तर लावा, ग्रॅडियंट फिलअप येईल, किंवा सॉलिड लावा, सिमिलर सेम आपला प्लेन फिलअप येईल. पुढचा विषय आपलं टेक्स्ट आपण टाईप करायचा. इथं टेक्स्ट टूल घ्या. इथं छान असं तुमचा कोणताही आवडतो असं फॉन्ट घ्या, इंग्लिश, मराठी चालून जाईल. इन्फिनिटी 46 आपण घेतोय आणि इथं आपण पाटील टेक्स्ट टाईप करतोय. त्यानंतर ग्लाइफ्समधून जर तुम्हाला स्टायलिश काय गोष्टी करायच्या असतील तर नक्कीच करू शकताय. ग्लाइफ्स कुठं असते, ग्लाइफ्स असते विंडो, इथं ग्लाइफ्स आहे बघा. ग्लाइफ्सचा वापर आपण करतोय आपल्या फॉन्टमधील एक अनेक अक्षर टाईप करायला. जर हे जमत नसेल तर तुम्ही AMS फॉन्ट कन्व्हर्टर इन्फिनिटी आणि DG फॉन्टसाठी वापरू शकताय. तर या लेवलला आपण हे सेटअप केला. आता आपल्याला मारायचं टेक्स्ट इफेक्ट. 4 ते 5 स्टेपमध्ये होतो आपला टेक्स्ट इफेक्ट, फक्त नीट बघा तुम्हाला समजेल. या पहिला विषय म्हणजे बेवलिंबोस मारायचा. या गोष्टीला बेवलिंबोस कसा मारतात, आपली जी लेअर आहे याला एकतर डबल क्लिक मारा किंवा FXमध्ये गेला, इथं खाली ऑप्शन, इथं बेवलिंबोस तुम्हाला बघायला भेटेल. यामध्ये पहिल्यांदा आलेल्या जर काय तुमचं चेंजेस असेल तर सगळं रिसेट मारून घ्या आणि काय काय सेटिंग आहे ते नक्की चेक करून घ्या. पहिला विषय स्टाईल आपली इनर बेवल टाकायची आहे. दुसरा आपला विषय टेक्निक स्मूथ टाकायची आहे. डेप्थ आपल्याला ठेवायची आहे 1000. त्यानंतर अप डायरेक्शन पाहिजे. साईज आपली 21 पाहिजे, 20-21 ठेवा, काय अडचण नाही. आणि सॉफ्टन जो आहे तो आपला 6 पाहिजे. बाकी अँगलमध्ये काय चेंज करू नका. 90 आणि 30 राहू देईल. यूज ग्लोबल लाईट ऑफ करा, कारण का हे जरा प्रॉब्लेम होतोय. कधीही यूज ग्लोबल लाईट जिथे जिथं असेल तिथं ऑफ करत चला. त्यानंतर ग्लॉस काउंटर 2 नंबरचं ठेवायचं आपल्याला. आणि आपला ब्लेंड मोड लिनियर डॉज ॲड व्हाईट कलर पाहिजे आणि आपली ऑपेसिटी 100. आणि शॅडो मोड मल्टिप्लाय असू देईल. ह्यो पण बघा आपला 100 केला तर 100 करा, नाहीतर जरा कमी डाऊन असेल तर जरा उगाच कमी ठेवू शकताय विजिबल लेवलला. ह्यो आपला झाला बेवलिंबोसचा भाग. इथं करायचा आहे ओके.
आता ह्याला मारायचं आहे कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट. कसं करणार कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट? राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट. कारण का ह्याला आता आपल्याला मारायचा इफेक्ट. कोणता इफेक्ट? जो आपण क्रोम म्हणतोय तो. कुठं मारत्यात? फिल्टरला जायचं आहे वर आणि फिल्टर गॅलरीला जायचं आहे. इथं स्केच तुम्हाला नावाचं फोल्डर बघायला भेटेल. जरा वर घ्यायला स्केच नावाचं फोल्डर बघायला भेटेल. ह्यामध्ये जायचं आहे क्रोमला, लक्षात ठेवा. नाही तर व्हॅल्यू ठेवायची आहे डिटेलची 1 आणि स्मूथनेसची 5. एवढं ठेवला की विषय क्लोज. टॉपचा क्रोम इफेक्ट बसतोय. एवढाच विषय आहे, बाकी काय नाही. पुढं काय जरा सेटिंग आहेत त्या समजून घ्या नीट. फिल्टरला जायचं आहे, ब्लरला जायचं आहे आणि गौसेन ब्लर मारायचा आहे. ते पण 0.4 मारा. जरा उगाच ब्लर मारायचं, लय अति ब्लर करायचं नाही. ओके, 0.4 मारलंय, 4 नाही, लक्षात घ्या. त्यानंतर आपण पुन्हा याला कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करायचं किंवा फिल्टरमधनं पण तुम्ही कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करू शकताय. आता ह्याला लावलाय आपण आउटर ग्लो, एफेक्ट्स आणि आउटर ग्लो. इथं ब्लेंड मोड आपला ठेवला आहे स्क्रीन. ऑपेसिटी ठेवली आपली 22. नॉईज आपला ठेवला आहे 5. जरा नॉईज लावला आहे आपण. आपला सॉलिड लावला आहे कलर. टेक्निक सॉफ्टन आहे. तुम्ही इथं प्रिसाईजला पण टाकू शकता रिफ्लेक्शन जास्त पाहिजे असेल तर. स्प्रेड आपला 6 आहे. साईज आपली 55-53 आता जी काय असेल तर ती जरा हेवी करूयात आपण, वाढूयात. एक 163च्या 180 दरम्यान टाकल्या नेऊन. ग्लॉस काउंटर आपला ठेवला आहे आपण, म्हणजेच एक प्रकारे रेंजचा भाग 100 आणि जेटर आपलं 7 आहे. या लेवलला ह्यो टॉपचा विषय इथंपर्यंत झाला. आता फक्त लास्ट विषय जो म्हणजे काय, आपण काही डिस्क्रिप्शनमध्ये ब्रश दिल्यात, ते ब्रश घ्यायचा आहे. ते ब्रश ॲड करा. त्या ब्रशच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल स्टार 7 नावाचा ब्रश. स्टार 7 नावाचा ब्रश. आता फक्त जिथं तुम्हाला वावा रिफ्लेक्शन वाटतं तिथं फक्त व्हाईट कलर मारून घ्यायचा. खतरनाक लेवलचा ब्रश आहे. तर हा झाला आपला फायनल टेक्स्ट इफेक्ट. टोटल ट्युटोरियल कसं वाटलं नक्कीच कमेंट करून कळवा. हे जी PhD आपण दिली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, माझं एक मत आहे, मोबाईल डिझायनर असू देईल किंवा PC डिझायनर असू देईल, स्वतःहून जरा ट्राय करा जेणेकरून तुम्हाला सेटिंग्स कळतील. डायरेक्ट एडिटेबल PhD दिल्या त्यामुळे त्यात एडिट करायचा प्रयत्न करू नका. भरपूर काही नवीन गोष्टी परमेश्वर कृपेनं कळतील. बाकी ज्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास पाहिजे ते नक्कीच जरा थोडा 1-2 दिवस कालावधी द्या. लगेच आपली बॅच लॉन्च होईल. ॲडमिशन डन करू शकताय. लगेच झाल्या बॅच लॉन्च, ॲडमिशन डन करा. प्रॉपर लास्टला सीट राहत नाहीत त्यामुळं. बाकी राहिला विषयी मोबाईलच्या क्लासचा, मोबाईलचा क्लास अवेलेबल आहे. 1500 रुपयाचा रेकॉर्डेड भेटतोय. सगळ्या इन्फॉर्मेशन गोष्टी आपल्या इंट्रोमध्ये सांगितल्यात. जर कोणाला पाहिजे असेल तर वर तुम्हाला नंबर दिसायला यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात. बाकी आजचं ट्युटोरियल कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. बाकी भेटावं लवकरच एकदम टॉप नाद विषयात ट्युटोरियलमध्ये. तोरबाय काळजी घ्या. जय श्रीराम.